सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणजे 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये त्यांचं योगदान हे आधीपासून कलशारोहणापर्यंत सगळीकडे आम्हाला दिसून येत आहे। आपणा सर्वांना ठाऊक आहे की या राम मंदिराकरता जे जागरण करण्यात आलं त्यामध्ये लालकृष्ण अडवाणीजींनी एक अखिल भारतीय यात्रा काढलेली होती। त्याचं सगळं संयोजन माननीय मोदीजींनी केलेलं होतं। त्यानंतरही घडलेल्या प्रत्येक घटनेमध्ये त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संयोजन प्रबंधन हे आम्हा सर्वांना फार कामाला आलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वांना बोलावून सांगितलं की आता हे मंदिर तुम्हाला उभं करायचं आहे। शासन त्यामध्ये तुम्हाला शासनाचं कर्तव्य म्हणून जे सहकार्य असेल ते सगळं करेल, पण ही सगळी जबाबदारी तुमची आहे। असं जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी प्रत्येक टप्प्यावरती काम कुठवरती आलेलं आहे, त्या कामाला काही अडचणी आहेत का आणि ते काम अधिक चांगल्या रीतीने होण्याकरता काय काय केलं पाहिजे याच्या सूचना ते आम्हाला बोलावून वेळोवेळी देत गेले। कामाचं निवेदन म्हणजे रिपोर्टिंग घेत गेले आणि अनेक वेळेला ज्या गोष्टी आम्हाला अवघड वाटत होत्या त्या कशा नीट करून घ्याव्यात याच्याबद्दलचं मार्गदर्शनही करत गेलेत। राम मंदिराच्या या उभारणीमध्ये त्यांचं सहकार्य हे आम्हा सर्वांना अपरिहार्यपणे आवश्यक होतं, इतकं ते महत्त्वाचं आहे। आणि हे सगळं काम त्यांनी जे केलं त्यात अत्यंत श्रद्धा भावानं एखाद्या भक्तानं भगवंताची आराधना करण्याकरता कशा प्रकारे तन मन धनानं झिजावं आणि सावधानतेनं सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं। आणि स्वतः त्यामध्ये मागे राहून सुद्धा हिरिरीनं भाग घेत राहिले। हे मंदिर पूर्णत्वाला जाणं, ते जगातलं अप्रतिम अशा प्रकारचं मंदिर ठरणं, ते दीर्घकाळ टिकेल अशा प्रकारचं बघणं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावनेचा उपेक्षेचा भाग नसणं हे सगळं त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि स्वतः येऊन त्याचं भूमिपूजनही केलं। ते भूमिपूजन करतानाही त्यांनी प्रत्येक पूजा अत्यंत श्रद्धाभावानं केली। त्यानंतर मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याचा जेव्हा प्रसंग होता तेव्हाही त्यांनी आश्चर्यकारक म्हणजे माझ्याकडे हे काम होतं 20 दिवसापूर्वी म्हणजे प्रतिष्ठेच्या 20 दिवसापूर्वी मला PO मधनं फोन आला होता आणि विचारण्यात आलं की सरांनी विचारलंय की त्यांना काय काय केलं पाहिजे, त्यांच्या अनुष्ठानाचं अंग काय काय असेल ते सांगा। मी त्यांना 3 दिवस आणि 5 दिवस अशा प्रकारचं अनुष्ठान सांगितलं होतं। त्यांनी 11 दिवसांचं पालन केलं। सगळ्यात पहिला मुद्दा हा होता की विदेश प्रवास अजिबात करायचा नाही। तो विदेश प्रवास तर त्यांनी केलाच नाही, उलट देशामध्ये सगळीकडे रामतीर्थांच्या मध्ये जाऊन सगळी स्नानं करून आणि स्वतःला अधिक पवित्र करून घेत ते स्वतः त्यामध्ये ते नाशिकला गेले, ते रामेश्वरमला गेले, सर्व ठिकाणी गेले आणि 3 दिवसांचा उपवास सांगितला होता। त्यांनी 11 दिवसांचा उपवास केला। त्या कडाक्याच्या थंडीमध्ये ते जमिनीवरती 11 दिवस निजून राहिले। त्यांना एक मंत्र देण्यात आला होता, त्या मंत्राचा त्यांनी जप केला। अगदी अक्षरशः जेव्हा प्रतिष्ठेचं पूजन चालू होतं तेव्हा विप्रांचे मंत्र चालू होते, पण ते आपल्या मुखानं त्या मंत्राचा सतत जप करत होते हे आम्ही पाहिलं। आणि सर्वात कहर म्हणजे त्यांनी उपवास सोडण्याकरता जे काही आम्ही त्यांना पाजणार होतो म्हणजे कोमट पाणी, त्यात लिंबाची काही थेंब आणि थोडंसं मध, पण त्यांनी ते सगळं नाकारलं आणि रामरायाचं चरणतीर्थ मला द्या, चरणामृत मला द्या
असं मला व्यक्तिगत सांगून त्यांनी ते चरणामृत ग्रहण केलं. हे सगळं एखादा उच्चपदस्थ व्यक्ती करतो तेव्हा खरोखर डोळे भरून येतात आणि अवघ्या तरुणाईवरती त्याचा परिणाम होतो. प्रभू रामचंद्रांच्या पुढे त्यांनी हात जोडून नमस्कार नाही केला, साष्टांग दंडवत घातलं आणि भगवान रामचंद्रांना तिथे आणतानाही ते इतक्या श्रद्धाभावानं चालत आलेले होते. हे सगळं अत्यंत विलोभनीय दृश्य होतं आणि याच्यामुळे संपूर्ण समाजावरती होणारा परिणाम हा होता की खरोखर एखादा भक्त एखाद्या देवाची स्थापना करण्याकरता कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतो आणि पूर्ण आपला जीव ओतून ते कार्य पूर्ण करतो, हे सगळं आम्ही पाहिलं. मोदीजींच्या हिंदुत्वाबद्दल कसं वर्णन करा? मोदीजींचं व्यक्तिमत्व हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं घडलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्वाकरता आहे आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना किंवा आपल्या भारत मातेची सेवा ही देशभक्तीची भावना शिकवणारी ती एक माझ्या दृष्टीनं विश्वविद्यालयासारखी संस्था आहे. त्याच्या मुशीत ते तयार झालेले असल्यामुळे प्रखर आहे, ते जागृत आहे आणि ते त्याची जपणूकही फार करतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर ते मुख्यमंत्री असताना, ते त्यांच्या दौऱ्यावरती असताना त्यांना आमच्या काही मुस्लिम बांधवांनी दिलेले उपहार त्यांनी स्वीकारले, पण त्यांनी दिलेली जाळीची टोपी मात्र त्यांनी नाकारली. यातनं लक्षात येतं की मला सर्वांना घेऊन चालायचं आहे, तरी पण माझा अंतरंगातला भाव हिंदुत्वाचा आहे, त्याच्याशी मला तडजोड करायची नाही. हे ते बोलत नसले तरी पण त्यांच्या प्रत्येक कृतीतनं आमच्या प्रत्ययाला येतं, ते आणून देतात आणि त्यामुळे त्यांची हिंदुत्वाची भावना ही संकुचित नाही, त्यांची हिंदुत्वाची भावना ही विशाल भावना आहे. मुळात गोष्ट अशी आहे की त्यांची ही संघाप्रमाणे धारणा आहे की हिंदुत्व ही संकीर्ण कल्पना नाही, हिंदुत्व म्हणजे मानवता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कधी कधी लोक विचारतात की हिंदू राष्ट्राचा मॅनिफेस्टो काय आहे. मला सरळ सांगता येतं की आमच्या ज्ञानदेवांचं पसायदान हा हिंदुत्वाचा मॅनिफेस्टो आहे आणि या पसायदानामध्ये कुठल्याही प्रकारची संकीर्णता नाही, संकुचितता नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे म्हणणारे भगवान ज्ञानदेव, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, असं म्हणणारे ज्ञानदेव अवघ्या जगाच्या सुखाकरता देवाकडे मागणं मागतात. मोदीजींनी स्वतः सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत, असं म्हणत मानवता आणि हिंदुत्व यांना समकक्ष बसवलेलं आहे. म्हणून त्यांची हिंदुत्वाची कल्पना ही मानवतावादाची कल्पना आहे. लोकांची दृष्टी संकीर्ण असल्यामुळे ते त्यांच्याकडे तशा प्रकारे बघतात आणि काही लोकांना हिंदू शब्दाचं वावडं असल्याचं दिसतं, ते त्यांना नाही आहे आणि म्हणून ते आम्हाला खरोखर एक आदर्श अशा प्रकारचं नेतृत्व मिळालं, अशा प्रकारची माझी भावना आहे.